दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। गॅस चालू नाही ना, गॅस पाईपलाईन नाही चालू झाल्या म्हणजे सगळंच बदलावं लागेल। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण इमारतीतील वीज मीटर जळून खाक झाले। इंदिरानगर इथल्या वडाळा परिसरातील विठ्ठल रुक्माई मंदिर चौक, पखाल रोडवरील खोडेनगरमधील माधव अपार्टमेंटमध्ये सकाळी सुमारे 9:15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। इमारतीच्या खाली असलेल्या इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली। या आगीत इमारतीतील सर्व वीज मीटर जळून खाक झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मीटर बॉक्समधून धूर येत असल्याचं विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष सुनील माधव खोडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशामक दल आणि अशोका मार्ग इथल्या विद्युत विभागाला माहिती दिली। अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली। विजेचा दाब कमी जास्त होत असल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे। जळालेल्या वीज मीटरची भरपाई विद्युत विभागाने द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।